नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील श्री या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, उद्या 26 डिसेंबर 2022 आणि मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांची 80, 100, 120 तिन्ही पदांची उद्या लेखी परीक्षा आहे। प्रस्तुत व्हिडिओ हा परीक्षेला जाता जाता या संदर्भात असा बनवलेला आहे। त्याला टायटलच आपण असं दिलं, परीक्षेला जाता जाता। खरं तर मित्रांनो, हा व्हिडिओ किमान 8 दिवसापूर्वी मी अपलोड करायला पाहिजे होता, परंतु कामाच्या व्यापामुळे आणि माझी स्वतःची तब्येत गेली 15 दिवसापासून खराब होती, त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी उशीर झाला। त्याबद्दल सर्व भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो। पण असो, आपल्याकडे आणखीन एक काही 12 ते 14 एक साधारणतः जे काही तास शिल्लक आहेत, त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आणि परीक्षा जी आहे, परीक्षा नेमकी कशी फेस करायला पाहिजे या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडीवर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की व्हिडिओ खरंच उशीर झाला मला टाकण्यासाठी आपल्या सर्वांना। ओके, असो मित्रांनो, तर आता उद्याची जी काही परीक्षा आहे ही महाराष्ट्रातली गेल्या 20 वर्षातली पहिली ऑनलाईन स्टेनोग्राफर परीक्षा आहे मित्रांनो। त्यामुळे परीक्षेला जाताना आता आपल्याला नेमकं परीक्षेला सामोरं जाताना काय खबरदारी घ्यावं लागेल त्यावर आपण चर्चा करणार। महत्त्वाचे मे माझ्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाचे कोणते महत्त्वाचे टॉपिक असतील यावर सुद्धा आपण एक नजर टाकणार आहोत। आता झालं गेलं जाऊ द्या, त्याचा काही विचार करू नका। आता तुम्ही परीक्षा देणार आहात, तुमचे कोणते कच्चे दुवे आहेत, कोणते घटक उपघटक राहिले यावर काहीही महत्त्वाचं नाही। सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात ठेवा की आता सकारात्मक ऊर्जा आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये असायला पाहिजे की उद्याची जी काही पोस्ट आहे ती आपलीच पोस्ट आहे। सकारात्मक ऊर्जेनं तुम्ही जा, पॉझिटिव्ह एनर्जीनं परीक्षेला सामोरं जा, हा सर्वात महत्त्वाचा मूलमंत्र असेल या ठिकाणी। आणि ज्यावेळी माणसाचा कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो, आत्मविश्वास हा वृद्धिगत झालेला असतो, तर त्यावेळेस तो 100% यशस्वी होतो। नेपोलियन बोनापार्ट असेल, छत्रपती शिवाजी महाराज, जगातलं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे मित्रांनो। असे अनंत उदाहरण देता येतील आपल्याला, परंतु आपल्याला परीक्षेला जाताना या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जीनं जा। आपल्यातले जे काही कच्चे दुवे असतील, ड्रॉबॅक्स असतील, ते बाजूला तिथंच टाकून जा। हॉलमध्ये जाताना या ठिकाणी आपला परिपूर्ण अभ्यास झाला, आपल्या संपूर्ण संकल्पना क्लिअर आहेत, आपण घटक उपघटकाची परिपूर्ण तयारी केलेली आहे आणि गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने आपण अभ्यासामध्ये आहोत। याच एनर्जीनं, याच उत्साहानं तुम्ही परीक्षेला त्या ठिकाणी सामोरं जा, हा पहिला मुद्दा। बघा मित्रांनो, या ठिकाणी आता उद्या परीक्षा आपली ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे आणि पहिला पेपर हा आपला आहे आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता सुद्धा इतर पदांचे पेपर आहेत। तर आता परीक्षेचं तुम्ही प्रवेशपत्र, हॉल तिकीट काढलेला असेल, त्या हॉल तिकीट जे आहे ते सोबत ठेवा। सोबत एक ID प्रूफ जे असेल, मग ते आधार कार्ड असेल किंवा तुमचं जे काही आपण वोटर ID म्हणतो ते वोटर ID असेल किंवा पॅन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक सुद्धा आपल्याला या ठिकाणी चालते मित्रांनो। जे काय ID प्रूफ असेल ते ID प्रूफ आपल्याजवळ ठेवा, त्याची एक झेरॉक्स आपल्याजवळ राहू द्या आणि त्या झेरॉक्सवर लगेच आपलं संपूर्ण नाव आणि आपला जो काही सीट नंबर आहे, रोल नंबर, तो रोल नंबर त्याच्यावर टाकून ठेवा। झेरॉक्स त्यांनी मागवलं नाही, परंतु ऐनवेळी सकाळी तेवढ्या 9 वाजता पुणे सेंटर असेल, नागपूर सेंटर असेल, या ठिकाणी आपली सकाळी धावपळ नको म्हणून या ठिकाणी एक ID प्रूफची एक झेरॉक्स आपल्या सोबत असू द्या। त्यावर आपलं संपूर्ण नाव आणि रोल नंबर निश्चितरित्या मेन्शन करा मित्रांनो, लागणार नाही पण असो सोबत। ओके, हा एक झाला दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा, आपल्याकडे जे काही ID प्रूफ असेल ते कुठलेही एक ID प्रूफ, ओरिजिनल ID प्रूफ जे आहे ते ID प्रूफ आपल्याजवळ ठेवा। किमान सेंटरला आपण 1 तास अगोदर त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे, या बेतानच तुम्ही त्या ठिकाणी प्रवासाला। आता बरेच विद्यार्थी निघालेत, आमचे नांदेडवरून काही विद्यार्थी निघाले, वसमतवरून निघाले, मला महाराष्ट्रातून बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आलेत। त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत मित्रांनो। आणि परीक्षेला त्या ठिकाणी उद्या जाताना काहीतरी नवीन प्रयोग तुम्ही करू नका। नवीन प्रयोग म्हणजे असे की नवीन कुठला तरी वेगळा ड्रेस घालणे, नवीन शर्ट, नवीन झगा वगैरे ज्याला म्हणता येईल आपल्याला, ते असं काही न करता जे काही नॉर्मल तुमचे कपडे वगैरे आहेत ते सर्व तुम्ही परिधान करून परीक्षेला जायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी तुम्ही एखादे नवीन शर्ट, नवीन कपडे घालता, त्याचं उगं कुठेतरी आपल्याला ते रुतल्यासारखं होते, मग आपलं मन विचलित होते। त्यामुळं ॲज पर जे काही तुम्ही रोजचे कपडे वगैरे घालतात ते व्यवस्थित
जे काही असतील तुमचे तेच कपडे परिधान करून तुम्ही परीक्षेला त्या ठिकाणी सामोरं जा. बघा, पहिला मुद्दा जे काही तुमचं प्रवेशपत्र असेल ते, त्यानंतर ID प्रूफची झेरॉक्स एक, ओरिजिनल ID प्रूफ एक. ओके, या 3 ते 4 गोष्टी सोबत घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघा, आता आपली परीक्षा ही पहिली ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे वेळेचं नियोजन असलेलं पाहिजे. वेळेचं नियोजन, एका सेकंदाची किंमत काय आहे ते त्या माणसाला जाऊन विचारा. ऑलिम्पिकमध्ये धावताना ज्याच्या पदरी सुवर्णऐवजी कांस्य किंवा रौप्य पदक मिळालं त्याला मिली सेकंदाचं महत्त्व विचारा मित्रांनो. आणि आपल्याला सुद्धा उद्याच्या परीक्षेमध्ये मिली सेकंद फार महत्त्वाचं आहे. बघा, ज्यावेळी आपली ऑफलाईन परीक्षा होती, ऑफलाईन परीक्षेमध्ये टोल पडायचा, 1 तास व्हायचा. वर्गावरचे शिक्षक जे कोणी असतील, एक्झामिनर तो त्या ठिकाणी रोल नंबरनुसार तुमचे पेपर वगैरे घ्यायचा. शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आरामशीर तो 4-5 गोल दन त्या ठिकाणी करायचा. परंतु आणि त्यानंतर तो कार्बन कॉपी वेगळी करायचा आणि मग मूळ उत्तरपत्रिका तिकडे जे काही पर्यवेक्षक असतील त्यांना सादर करायचा. परंतु या ठिकाणी आता आपल्याला कार्बन कॉपी नाही, तर या ठिकाणी आपल्याला उत्तर टिक करायची आहेत. त्यामुळे एक सेकंद जो आहे तो आपला फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. 1 सेकंद सुद्धा आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये वेस्ट करता येणार नाही. एकदा तुम्ही कम्प्युटर स्टार्ट केलं, तुमचा जो काही ID रोल नंबर आहे तो टाकला, पेपर स्टार्ट केला की तुमचं टायमर स्टार्ट झालं म्हणून समजा. तुम्ही प्रश्न वाचा, अगर नका वाचू, 60 मिनिटे झाले, आपोआप कम्प्युटर तुमचं शट डाऊन होईल. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो, की आपल्याला वेळेचं नियोजन हे आपल्या जवळ असलं पाहिजे. मराठी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मी सांगू इच्छितो की 20 मिनिटांमध्ये माझे ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी असतील, ऑफलाईन बॅचचे विद्यार्थी असतील, सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, मी सांगितलेलंच आहे तरी सुद्धा परंतु पुन्हा एकदा सांगतो की 20 ते 22 मिनिटांमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रह आपला सोडवणं झाला पाहिजे. मग उरले 40 मिनिटं, 40 मिनिटांमध्ये किमान 40 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे सोडवायला पाहिजे. म्हणजे 50 मराठीचे आणि 40 बुद्धिमत्तेचे असे आपण 90 प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करू. त्यामुळं वेळेचं अतिशय जे काही काटेकोरपणा आहे तो काटेकोरपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला उद्या मिळणार आहे. आणि उद्या बहुतांश विद्यार्थी काय म्हणतील, अरे यार पेपर सोपा होता, मला येतच होतं, परंतु वेळच कमी पडला. बाबांनो, म्हणून सांगतोय की वेळेचं नियोजन उद्या फार आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. 1 सेकंद उद्याच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ही तुमच्या एकट्याचीच परीक्षा नाही. ही तुमच्या एकट्याचीच परीक्षा नाही. ज्या बापानं, ज्या माईनं शेतामध्ये घाम गाळला आणि तुम्हाला स्टेनोग्राफर म्हणून घडवलं, तुम्हाला पदवी करून घडवलं, आणि त्या आई वडिलाची, त्या कुटुंबाची, त्या सर्वांची परीक्षा आहे मायबाप हो. म्हणून तुमच्या एकट्याची ही परीक्षा नाही. लक्षात ठेवा, जर या ठिकाणी तुम्ही नोकरीला लागला तर 1 नाही 2 घरं या ठिकाणी काय होतील, सुखी होतील. त्यामुळं इमान इतबारीनं प्रामाणिकपणे व्यवस्थित नियोजन ठेवून परीक्षेमध्ये या ठिकाणी उतरा. वेळेचा अपव्यय टाळा. आजूबाजूला काय गोंधळ होतो, काय कुणाचं कम्प्युटर सुरू झालं, काय नाही झालं, काय आपल्याला काहीही घेणं देणं नाही. कोण ID कार्ड आणलं, काय नाही आणलं, काय काहीही आपल्याला घेणं देणं नाही. ही 60 मिनिटे तुमच्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट मिनिटे असतील मित्रांनो. आणि ही 60 मिनिटे हे तुमचं पुढचे 60 वर्ष जे आहे हे आयुष्य सुखाचं ठेवायचं का दुःखाचं ठरवायचं करायचं हे तुमच्या हातामधली ही 60 मिनिटे आहेत. त्यामुळे ही 60 मिनिटे तुमच्या आयुष्यामधले आतापर्यंतच्या तुम्ही अभ्यास केलेली जे काही 60 मिनिटे आहेत, ही 60 मिनिटे स्वतःसाठी खर्च करा. व्यवस्थित या ठिकाणी प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचा. कारण आयोग आपल्याला सहजासहजी प्रश्न टाकणार नाही. मी एक व्हिडिओ टाकलेला आहे यापूर्वी. 1 सप्टेंबरला जी काही परीक्षा झालेली आहे ट्रान्सलेटर पदाची, त्यामध्ये सुद्धा गुगली प्रश्न विचारले होते आयोगानं. आणि निश्चितरित्या आपल्याला सुद्धा उद्या गुगली प्रश्न विचारलेले असतील. परंतु प्रश्नाला घाबरण्याची गरज नाही. ज्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे, परिपूर्ण तयारी झालेली आहे, त्याला घाबरण्याची गरज नाही. कसलाही प्रश्न येऊ द्या, परंतु प्रश्न बारकाईने बघा. विधान असत्य आहे, विधान सत्य आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, जोड्या लावा असतील, विधाने चुकी बरोबर असेल, विधानाचा पूर्वार्ध, विधानाचा उत्तरार्ध, हे व्यवस्थित वाक्य काय सांगते हे बघून घ्या. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते, खालीलपैकी योग्य विधाने कोणती, प्रश्न काय सांगायला हे थोडंसं बघा आणि त्यानंतर उत्तर टिक करा.
ऑनलाईन परीक्षेचा जसा एक ड्रॉबॅक्स आहे तसा एक प्लस पॉईंट देखील आहे. तो काय, समजा एखादा प्रश्न आहे, तुम्ही तो प्रश्न सोडवल्याच्या नंतर तुम्ही त्याला टिक केलं आणि टिक केल्याच्या नंतर थोड्या वेळाने लक्षात आलं की अरे यार, या प्रश्नाचं उत्तर हे नाही, हे यायला पाहिजे. लगेच तुम्ही त्या प्रश्नांवर जाऊन उत्तर तुमचं चेंज करू शकता. हे याचा प्लस पॉईंट आहे मित्रांनो. हे ऑनलाईन परीक्षेचा एक महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच वेळेचं नियोजन हे आपल्याला अतिशय काटेकोरपणे ठेवावं लागणार आहे. 20 मिनिटामध्ये मराठी आणि 40 मिनिटामध्ये रिझनिंग आपण सॉल्व्ह करून पुढे जाऊ शकता. आता बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की 100 प्रश्न असतील. नेमकी प्रश्नपत्रिका कशी येईल हे कुणालाही माहीत नाही, ते देवाला आणि आयोगालाच माहिती आहे. त्यामुळं प्रश्नपत्रिका जर मिक्सअप आली, जसं की 1 मराठी 2 बुद्धिमत्ता 2 बुद्धिमत्ता 1 मराठी, तर मेरिट थोडंसं कमी लागू शकते, कारण काठिण्य पातळी वाढलेली असते त्यावेळी. ओके, परंतु सेपरेट 50 प्रश्न सरळ सरळ मराठी व्याकरण शब्दसंग्रह उतारा आणि 50 प्रश्न सरळ सरळ बुद्धिमत्ता आली, तर त्यावेळी तुम्हाला प्रश्न जे आहेत ते फास्ट सोडवावे लागतील मित्रांनो. पहिलं टार्गेट आपलं हे ठेवा की आपले 100 प्रश्न किमान वाचणं झाले पाहिजे. वाचणं झाले पाहिजे म्हणजे कसं, पहिला प्रश्न आहे तुम्ही ते सोडवला, तो प्रश्न तुम्हाला येत नसेल स्किप करा, पुढे जा. प्रश्न येत नाही नो प्रॉब्लेम, पुढे जा. प्रश्न वाचणं 100 आपल्याला गरजेचं आहे. समजा तुम्ही 70च प्रश्न सोडवले, पुढचे 30 प्रश्न बघितले सुद्धा नाही आणि कम्प्युटर बंद झालं, तर उद्या आपल्याला पश्चाताप व्हायला नाही पाहिजे की यार आपण जर थोडंसं वेळ नियोजन केलं असतं तर आपले 100ला 100 प्रश्न त्या ठिकाणी सोडवणं झाले असते. म्हणून माझं या ठिकाणी मायबाप हो तुम्हाला सर्वांना पहिलं आव्हान आहे की आपले 100 प्रश्न त्या ठिकाणी वाचणं झाले पाहिजे. मग भलेही प्रश्न येऊ अगर न येऊ, 100 प्रश्न तुम्ही, कारण कधी कधी कसं होते की सेटनुसार जे आहे, कुणाला सुरुवातीला एकदम कठीण प्रश्न येतात आणि शेवटी मग सोपे प्रश्न येतात आणि इथं कठीण प्रश्नाला पूर्ण कस आणि एनर्जी लावून जातो आणि मग सोप्या प्रश्नाला शेवटी वेळही भेटत नाही, वाचनही होत नाहीत. असं होऊ नये म्हणून पहिला मुद्दा लक्षात ठेवा की आपण 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचलो पाहिजे. हे आपलं पहिलं आणि अंतिम टार्गेट या ठिकाणी परीक्षेमध्ये असायला पाहिजे. आणि एखादा प्रश्न वाचल्याच्या नंतर त्याच्यावर जास्त विचार करायचा, बस फुल अँड फायनल डिसिजन घ्या, तिथल्या तिथं क्विक डिसिजन घ्या आणि पुढे चला. त्याच्यावर विचार करत बसण्याची आपल्याला आवश्यकता नाही, गरज नाही. लगेच प्रश्न वाचला, उत्तर टिक करा, पुढे जा. नाहीतर एकच प्रश्न आहे आणि ते घोळत बसली तिथंच तर आपला वेळ निघून जाईल मित्रांनो. म्हणून आपल्याला पहिलं आव्हान आपल्या पुढचं की आपले 100 प्रश्न हे सोडवणं झाले पाहिजे. 100 प्रश्न किमान वाचणं झाले पाहिजे. ओके, हे झालं या संदर्भातलं. आता ज्यांचे मराठी आणि इंग्रजी हे दोन्हीही पेपर आहेत, पहिले मराठीचा पेपर आहे, मराठीचा पेपर त्यानं सोडवला आणि त्यानंतर दुपारी परत इंग्रजीचा पेपर आहे की लगेच तो विद्यार्थी काय करतो, आपल्या घरच्यांसोबत किंवा मित्रासोबत मैत्रिणीसोबत त्या मराठीच्या पेपरवर चर्चा करत बसतो. काही चर्चा बिर्चा करू नका, पेपर झाला, विषय संपला, हातातून सुटला पेपर मित्रांनो. त्या पेपरवर विचार करत बसू नका. खास इंग्रजी स्टेनोग्राफर आणि मराठी स्टेनोग्राफर हे दोन्हीही फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत त्यांना सांगू इच्छितो की मराठीचा तुमचा पहिला पेपर झाला, पेपर कसाही जाऊ द्या, मित्राचा मैत्रिणीचा कुणाचाही, फक्त घरी फोन करा, सांगा पहिला पेपर झाला, छान गेला, विषय संपला. त्या पेपरवर तिथं जास्त विचार करू नका आणि इंग्रजीच्या पेपरवर आपलं कॉन्सन्ट्रेट करा. काही जणांची कशी सवय असते, पेपर झाला, अरे प्रश्न, या प्रश्नाचं काय उत्तर, अरे हे नाही, हे उत्तर, ते नाही, ते उत्तर, अरे बाबा काही करावू द्या. त्या प्रश्नांवर कुणासोबतही चर्चा करू नका, इव्हन मला सुद्धा फोन करून विचारू नका, काहीही आवश्यकता नाही. तुमचा पहिले मराठीचा पेपर हा थंड डोक्याने व्यवस्थित टाईम लावून नियोजन करून व्यवस्थित सोडवल्याच्या नंतर पेपरवरून बाहेर आल्याच्या नंतर नाश्ता वगैरे करा, छान जेवण वगैरे करा, त्यानंतर कॉफी, हलकंसं जेवण वगैरे करा आणि त्यानंतर जे आहे कॉफी चहा असेल ते घ्या आणि फ्रेश तोंड धुवा आणि इंग्रजीच्या पेपरला बसा. ओके, मराठीच्या पेपरवाले सुद्धा विद्यार्थी जे आहेत सकाळी सेंटरला जाण्या अगोदर थोडासा नाश्ता करा, जे काही स्वीटमध्ये असेल तर ते खा, एखादा शिरा उपीड वगैरे थोडासा हलका का होईना आहार घ्या, चहा कॉफी जे काय असेल तुम्ही ते घेत असाल ते घ्या आणि फ्रेश माइंडनं पेपरला त्या ठिकाणी बसा. मित्रांनो, एक वेळेस लक्षात ठेवा, एक वेळेस परमेश्वराच्या देवाच्या पाया पडल्या नाही तरी चालतील, परंतु परीक्षेला जाण्या अगोदर आपल्या आईच्या आणि आपल्या वडिलांच्या पाया पडून निश्चितरित्या तुम्ही जा, कारण हे दोनच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील आणि यांचाच आशीर्वाद तुम्हाला कामाला येईल. मित्रांनो, देव सुद्धा आहे ना याच्यातला भाग नाही, आपले आई आणि आपले वडील हेच आपल्यासाठी काय आहेत, देव आहेत मित्रांनो. ओके, हे महत्त्वाचे मुद्दे वेळेच्या संदर्भातले होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, थोडंसं कोविड-19 चालूला असल्यामुळे मास्क प्रत्येक जण कंपल्सरी सोबत ठेवा.
लागो अगर न लागो, परंतु मास्क आपल्याजवळ त्या ठिकाणी परीक्षेला सोबत असला पाहिजे. कारण तिथं परत सेंटरला गेले मास्क नाही काही नाही उगाच परत भानगडी नको, म्हणून एक 10 रुपयाचा मेडिकलवरून आताच एक मास्क घेऊन ठेवा. तो परीक्षेला आपल्याला सोबत असू द्या. सोबत पाण्याची बॉटल राहिली तरीही हरकत नाही मित्रांनो, परंतु आपल्याला ते काहीही मधात नेऊ देणार नाहीत. तुमची वॉच असेल, त्यानंतर पर्स असेल, चप्पलसुद्धा तुम्हाला परीक्षेच्या आत नेण्याची मुभा नाही आहे. हे सर्व तुम्हाला बाहेर ठेवावं लागणार आहे. तुम्हाला फक्त तुमचं प्रवेशपत्र, ID प्रूफ आणि पेन एवढ्याच गोष्टी फक्त तुम्हाला नेण्यामध्ये परीक्षा केंद्रामध्ये, परीक्षेच्या हॉलमध्ये नेण्यासाठी मुभा असेल मित्रांनो. ओके, या छोट्या छोट्या महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या, हे तुम्हाला या ठिकाणी सांगायच्या होत्या, ते मी तुम्हाला सांगितल्या. यानंतर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, शांत डोक्याने व्यवस्थित जे आहे तो पेपर एकदा स्टार्ट केला की जो काही तुम्ही पॅटर्न ठेवलेला आहे, अगोदर मराठी तर मराठी सोडवा, बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्ता, काहीतरी नवीन प्रयोग करू नका. आता पोरांनी इथं सराव करताना अगोदर मराठी सोडवली आणि परीक्षेमध्ये याच्या कम्प्युटरवर पहिल्यांदा रिझनिंग आली बुद्धिमत्ता, की लगेच बुद्धिमत्ता सोडवायला हा सुरू करतो. असा कुठलाही नवीन प्रयोग परीक्षेमध्ये करू नका. जे काही तुम्हाला जमते, जे विषय तुमचा स्ट्रॉंग आहे, कॉन्फिडंट होऊन तुम्ही तो विषय अगोदर सोडवा. आता मी सुद्धा परीक्षा देताना कधी कधी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा असताना गणित बुद्धिमत्ता अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये होते काय, तर आपला बुद्धिमत्ता सोडवताना वेळ कधी निघून चालला हे आपल्यालाही कळत नाही आणि मग अशा प्रकारे आपल्या हातातून रिझल्ट जातो. म्हणून मित्रांनो, जो विषय तुमचा ठरलेला आहे अगोदर सोडवायचा, मराठी तर अगोदर मराठी सोडवा आणि त्याच्यानंतर जे असेल ती बुद्धिमत्ता सोडवा. आणि बुद्धिमत्तेमध्ये आपण प्रश्न सोडवताना वेळ कधी चाललो हे कळत नाही. कारण दिशाचं उदाहरण असेल, नातेसंबंध असेल, तर्कबाणुवांचं एखादं गणित असेल आणि आपण ते सोडवत असताना आपल्याला वाटते की याचं उत्तर येतेच, आपण तिथंच थांबून त्याचं उत्तर काढत बसतो. लगेच उत्तर काढा, टिक करा आणि पुढे जा मायबाप हो. कारण आपल्याला 100 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस 2018चा जर कट ऑफचा विचार केला तर 63 गुणांवर कट ऑफ होता. तर यावर्षी नेमका आता मला बरेच जण विचारतात, सर कट ऑफ काय कट ऑफ? अरे बाबा, कट ऑफ येईल तेव्हा येईल, बघूत ना आपण. तुम्ही अगोदर जा तर कशाला डोक्यामध्ये मी सांगितलं कट ऑफ 40 का 40वर येणार आहे? अरे तो त्यावेळेसची सिच्युएशन, पेपर पॅटर्न, जागा, राखीव प्रवर्गाच्या जागा, या सर्वांचा विचार करून कट ऑफ लागत असतो मित्रांनो. आपल्याला लक्षात ठेवा, 80, 100, 120 तिन्हीसाठी सुद्धा जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लेखी परीक्षेला, चाळणी परीक्षेला सर्वाधिक गुण घेणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून उद्याची परीक्षा ही तुमच्यासाठी फार फार म्हणजे अति महत्त्वाची आहे. लागताना कट ऑफ पहिले 120चा लागतो, सर्वात कमी कट ऑफ 120चा लागतो आणि सर्वात जास्त कट ऑफ हा 80चा लागतो मित्रांनो. जर तुम्हाला त्या ठिकाणी लेखी क्वालिफाय करायचं असेल तर तुम्हाला चाळणी परीक्षा ही या ठिकाणी काय करावं लागेल, क्वालिफाय चांगल्या मार्काने पास व्हावे लागेल. उदाहरणार्थ बघा की तुम्हाला या ठिकाणी 70 गुण आहेत, तर पहिली यादी लागेल ती म्हणजे 120ची आणि 120ची यादी लागली समजा 62 गुणांवर, तर तुम्हाला त्या ठिकाणी डिक्टेशन आणि मुलाखतीला बोलवण्यात येते आणि त्या ठिकाणी मुलाखत डिक्टेशन तुमची झाल्याच्या नंतर त्याची फायनल मेरिट लिस्ट लागते 120ची आणि मग त्यानंतर 100चा कट ऑफ. ओके, समजा तुम्ही दिला आणि त्या ठिकाणी तुम्ही डिक्टेशनमध्ये नाही लागलात, तुम्हाला 70 गुण आहेत लेखीला, ओके, आणि तुम्ही डिक्टेशन आणि मुलाखतीला गेलात आणि त्या ठिकाणी सिलेक्शन नाही झालं, तर मग परत तुम्हाला 100ला बोलवण्यात येते. 100चा कट ऑफ समजा 64 आहे, परत डिक्टेशन आणि मुलाखत तिथेही नाही लागले, 66वर कट ऑफ आला समजा 80चा, तर परत तुम्हाला बोलवण्यात येते. त्यामुळे मित्रांनो, एकमेव ही महाराष्ट्रातली स्टेनोग्राफरची अशी परीक्षा आहे की एक बाम 3 काम, एकाच वेळी तुम्हाला 3 संधी देते, ती म्हणजे आपली स्टेनोग्राफर परीक्षा. परंतु त्या उमेदवाराकडे 80, 100, 120 हे तिन्ही प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ओके मित्रांनो, व्हिडिओ फार मोठा होत आहे त्यामुळे मी शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी हे महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मी का सांगितलं, कारण चाळणी परीक्षेला तुम्हाला जास्तीत जास्त गुण या ठिकाणी घ्यावे लागतील मित्रांनो. या होत्या छोट्या मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या परीक्षेच्या संदर्भातल्या, जे वेळेचं नियोजन आणि या सर्व गोष्टी या तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आता माझ्या मते मराठी व्याकरणाचे टॉपिक बघा महत्त्वाचे कोणकोणते असतील, तर भाषा, लिपी, व्याकरण यावर 1 ते 2 प्रश्न येईल की आता हे माझ्या मते आहे. पेपर झाल्याच्या नंतर तुम्ही मला कळू शकता की माझा गेस कुठपर्यंत हा आयोगाला मॅच झाला, हे तुम्ही मला निश्चित कळवा मित्रांनो उद्या पेपर झाल्यावर.
बघा लक्षात ठेवा, 50 गुणांचं मराठी व्याकरण आपण 20 मिनिटामध्ये सोडवायला पाहिजे आणि 40 मिनिट हे आपल्याला बुद्धिमत्तेला राखून ठेवायला पाहिजे. आपण किमान 100 ते 95 प्रश्नांपर्यंत जायलाच पाहिजे, पोहोचायलाच पाहिजे. जास्तीत जास्त आपण 65 ते 70 प्लस कसं राहू यावर तुम्ही टार्गेट करा. ओके, त्यानंतर बघा आता तुम्ही काही प्रश्न जे आहेत, एक 4 ते 5 प्रश्न किंवा 10 प्रश्नाची रिस्क घेऊ शकता. रिस्क कधी, ज्यावेळी एखादा प्रश्न वाचला आणि 2 पर्याय सपशील तुम्ही बाजूला काढले आणि 2च पर्याय राहिले, तर त्यावेळी 2 पर्यायामध्ये तुम्हाला रिस्क घ्यायला हरकत नाही. बिंदास्त रिस्क घ्या, कारण एकाच 4 निगेटिव्ह आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकले की 1 बरोबर आलेला गुण आपला काय होईल मित्रांनो, वजा होईल. ओके, त्यामुळे समजा असे 10 प्रश्न आहेत की ज्यात म्हणजे तुम्ही तळ्यात मळ्यात आहात, तर बिंदास्त तुम्ही रिस्क त्यावेळी घेऊ शकता. ज्यावेळी 2 पर्याय तुम्ही सपशेल बाजूला काढलेले असाल, त्यावेळी तुम्ही 2 पर्यायामधून रिस्क घेऊ शकता मित्रांनो. हे तुमच्यावर त्या वेळेच्या सिच्युएशनवर तुमच्या डिपेंड आहे. परंतु एखादा प्रश्न वाचला आणि अजिबातच काही ताळमेळच लागला गेला, समजा शब्दसंग्रहाचा प्रश्न आहे, आपल्याला काहीच माहीत नाही पर्यायातलं, त्याच्या काहीच अर्थ उमगना गेला, तरी सुद्धा तुम्ही त्याला गोल मारतो म्हणणे, तर तुम्ही 100% निगेटिव्हमध्ये जाणार मित्रांनो. त्यामुळे शक्यतो आपण निगेटिव्हमध्ये गेलो नाही पाहिजे, ही खबरदारी घ्या. म्हणून पहिल्या रीडिंगमध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये फास्टमध्ये प्रश्न सोडवा. ओके, पहिल्या रीडिंगमध्ये फास्ट प्रश्न सोडल्याच्यानंतर जे मग तुम्ही समजा पहिल्या टप्प्यामध्ये 55-60 प्रश्न सोडवले असतील, तर मग सेकंड टप्पा जो असेल, जे बॅक राहिलेले प्रश्न आहेत ते फास्टमध्ये सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता. परंतु जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि यावर्षी 0.50 0.25 बऱ्याच विद्यार्थ्यांचे PSI STI ग्रुप C ग्रुप B चे रिझल्ट गेलेत. त्यामुळं टफ मेरिट कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. दुसरा मुद्दा असा की आपली ही आयोगाची पहिली परीक्षा आहे की यावेळी तब्बल 6 महिने वेळ मिळाला. पूर्वी काळ असा होता की 45 ते 50 दिवसामध्ये लेखी परीक्षा असायची, त्यामुळे मुलांना फार कमी वेळ मिळायचा. परंतु यावेळेस 6 महिने वेळ मिळाला. त्यानंतर बघा, पूर्वी कसं होतं, लिमिटेड मार्केटमध्ये पुस्तकं होते, जसे की मोरा वाळिंबे वगैरे वगैरे, जास्त काही पुस्तकं वगैरे उपलब्ध नव्हते. परंतु आज ऑनलाईन क्लासेस असेल, त्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट सोडवलेले आहेत. त्यानंतर दिल्लीचे काही जणांनी क्लासेस घेतलेत, काही इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीचे. म्हणजे विचार करा, म्हणजे काय लेवल, काय काठीण्य पातळी वाढलेली आहे. आणि मुलांना जे न्यू कमर विद्यार्थी होते, ज्यांचं 80-120 नवीन झालेले, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पूर्ण वेळ मिळालेला आहे यावेळेस परीक्षेच्या अभ्यासासाठी. त्यामुळं मेरिट हाय जाण्याची शक्यता आहे. ते पेपरवर असेल डिपेंड. आता तुम्ही घाबरून जाऊ नका, जे तुमचा अभ्यास आहे तुम्ही तो परफेक्ट केलेला आहे याच विचाराने जा. मी फक्त एक तर्क बांधतोय, तर्क लावतोय की कसं होतं बघा, पूर्वी लिमिटेड पुस्तकं, लिमिटेड मटेरियल आणि वेळही कमी राहायचं, बरोबर आहे. आज काय झालं, आज ऑनलाईनमधून पुण्याचे देखील क्लासेस मुलांना घरी बसून करता आले. ऑनलाईन पुस्तकं उपलब्ध झाल्यात, ऑनलाईन PDF उपलब्ध झाल्यात, ऑनलाईन चाचण्या उपलब्ध झाल्यात. पूर्वी सराव चाचण्या सुद्धा कोणीच घ्यायचं नाही. मी स्वतः सराव चाचण्या घेतल्या, आमच्या बालाजी भोजकरीने सुद्धा सराव चाचण्या घेतल्या, बऱ्याच क्लासेसच्या सराव चाचण्या सुद्धा उपलब्ध होत्या. म्हणजे सराव सुद्धा विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. तर त्यामुळं जे आहे ते यावेळेस तुमचं जी काही दर्जा आहे, क्वालिटीबाज विद्यार्थीच या ठिकाणी बाहेर पडतील मित्रांनो. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग आपली व्हायला नाही पाहिजे. ओके, हे फक्त महत्त्वाचे मुद्दे होते. मी व्याकरणासंदर्भात थोडंसं सांगतो आणि शब्दसंग्रहासंदर्भात, आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो. तर बघा, व्याकरणामध्ये आपल्याला भाषा लिपी व्याकरण हा माझा फक्त अंदाज आहे. हा अंदाज कितपत खरा ठरतो हे उद्या सकाळी 9 वाजता आपल्या सर्वांना आणि मला सुद्धा कळेलच मित्रांनो. तर फक्त हा अंदाज आहे मित्रांनो माझा. बघा, भाषा लिपी व्याकरण यावर 1 ते 2 प्रश्न येण्याची शक्यता आहे. ओके, कारण कुठलीही व्याकरण तयार होण्या अगोदर भाषा आवश्यक आहे. आता मी कोणत्याही गोष्टी शिकवणार नाही, फक्त टॉपिक सांगतोय त्याच्यामध्ये आणि काही सब मुद्दे सांगतोय, ते लक्षात घ्या. भाषा लिपी व्याकरणावर 1 ते 2 प्रश्न असेल. त्यानंतर वर्णमाला, वर्णमालेवर निश्चितरित्या 2 ते 3 प्रश्न येईल मित्रांनो. किमान मॅक्झिमम 3 प्रश्न, मिनिमम 2 प्रश्न हे वर्णमालेवर उद्या तुम्हाला दिसणार. वर्णमालेचे स्वरूपावरून आणि उच्चारावरून, स्वरूपावरून स्वर, स्वरादी, व्यंजन वगैरे यावर एखादा प्रश्न पडेल. उच्चारावरून कंठ, तालवे, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य यावर एखादा प्रश्न. त्यानंतर जोडाक्षर, द्वित, व्यंजन ह्या ज्या संकल्पना आहेत, अक्षर वगैरे वगैरे, मूलध्वनी यावर एखादा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडू शकेल. म्हणजे वर्णमालेवर मॅक्झिमम 3 आणि मिनिमम 2 प्रश्न ही निश्चितरित्या असतील. त्यानंतर बघा मित्रांनो, संधी, संधीवर निश्चितरित्या तुम्हाला
कमीत कमी उद्या 2 प्रश्न दिसतील संधी. स्पेशली जी काही संस्कृत संधी आणि मराठी संधी आहे, स्पेशली मराठी संधीवर प्रश्न जास्त विचारलेले आहेत. पररूप संधी आणि पूर्वरूप संधी या 2 संधीवर प्रश्न उद्या येण्याची शक्यता आहे मित्रांनो, किंवा संधीच्या नियमांवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 2 प्रश्न संधीवर झाले. त्यानंतर पुढे जाऊया. शब्दांच्या जाती, पार्ट ऑफ स्पीच जो मराठी व्याकरणाचा आत्मा आहे. पार्ट ऑफ स्पीचवर 100% प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. विकारी, अविकारी, सवय, अव्यय, सविभक्ती, अविभक्ती जाती यामध्ये विकारी जातीमध्ये विकारी अविकारी फरक काय आहे, विकार किती प्रकारचा आहे, नेमकं शब्द म्हणजे काय, पद म्हणजे काय, प्रकृती, विकृती, ह्या सगळ्या संकल्पना अगोदरच्या यावर प्रश्न येऊ शकतो. आणि शब्दांच्या विकारी जाती, नाम, सर्वनाम, विशेषण या 3 जातीवर मित्रांनो 4 प्रश्न असतील गॅरंटीने. नाम, सर्वनाम, विशेषण. परंतु या ठिकाणी प्रश्न येताना आपल्याला सरळ राहणार नाही, जसं की आता भावना कुठल्या प्रकारचं नाम आहे असं येणार नाही. या ठिकाणी प्रश्न येताना तुम्हाला लक्षात ठेवा, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असतील, म्हणजे गुगली टाईप फिरून विचारले जातील. नामावरचे सुद्धा प्रश्न तुम्हाला वाक्याच्या स्वरूपामध्ये देतील आणि त्यामध्ये कोणती सामान्य नामे आहेत, कोणती भाववाचक आहेत, विशेष नामे आहेत, असा प्रश्न या ठिकाणी नामावर येऊ शकतो. साधित नामावर देखील प्रश्न येऊ शकतो. नाम, सर्वनाम, विशेषण या 3 विकारी जातीवर मी 4 प्रश्न या ठिकाणी सांगतोय मित्रांनो, हे प्रश्न येऊ शकतील. त्यानंतर बघा, फक्त प्रश्न जे आहेत तुम्हाला हे सरळ राहणार नाहीत. प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला विचारपूर्वक, गांभीर्यपूर्वक, व्यवस्थित त्या ठिकाणी सॉल्व्ह करावा लागेल, हे फक्त लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर बघा, नामाचा लिंग विचार, वचन विचार आणि नामाचं सामान्य रूप यावर किमान 2 प्रश्न असतील. लिंग विचार किंवा वचन विचार यावर 1 प्रश्न येईल. त्यानंतर सामान्य रूपावर 101% 1 प्रश्न राहणार म्हणजे राहणार मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक विकारीमध्ये येते, ते म्हणजे क्रियापदामध्ये बघा मित्रांनो, या ठिकाणी क्रियापदाचे प्रकार, क्रियापदाचा अख्यात विचार यावर देखील प्रश्न येईल. क्रियापदाच्या प्रकारावर जर प्रश्न नाही आला तर निश्चितरित्या क्रियापदाच्या अर्थावर प्रश्न येणार म्हणजे येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे मित्रांनो. क्रियापदाचा अर्थ, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ, कोणत्या वाक्यामधून काय व्यक्त करते हे आम्हाला इथे आयडेंटिफाय करावं लागणार आहे. तुमचा अभ्यास झालेला आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका, मी सांगतोय ते. ओके. क्रियापदाचा अर्थ यावर 1 प्रश्न निश्चितरित्या येऊ शकणार. त्यानंतर बघा, क्रियापदाचा काळ, टेन्सवर निश्चितरित्या प्रश्न येणार. वर्तमान, भूत, भविष्य. त्यानंतर प्रत्येक साध्या काळाचे उपयोग, साधा वर्तमान, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. ओके. या प्रत्येक साध्या काळाच्या उपयोगावर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे बघा, निश्चित प्रश्न क्रियापदाचा अर्थ, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ, क्रियापदाचा काळ. या व्यतिरिक्त बघा, विभक्ती आणि कारकार्थ. विकारीमध्ये विभक्ती आणि कारकार्थ. कारकार्थावर मुख्यार्थ किंवा कारकार्थ यावर निश्चितरित्या 1 प्रश्न असणार म्हणजे असणार मित्रांनो. आणि विभक्तीवर आला तर प्रश्न येऊ शकेल. ओके. आणि आला तरी सोपा. द्वितीय चतुर्थीमध्ये थोडंसं कन्फ्युजनच आहे, ते तुमचा अभ्यास झालेलाच आहे. ओके. ह्या अशापर्यंत आपण विकारीपर्यंत पोहोचतो. त्यानंतर अविकारीमध्ये लक्षात ठेवा, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या 3 जातींवर किमान 2 प्रश्न असतील. शब्दयोगी अव्ययावर निश्चितरित्या तुम्हाला वाक्य देतील किंवा शब्द देतील. क्रियाविशेषण अव्ययावर देखील आणि केवल प्रयोगी अव्ययावर देखील. म्हणजे 3 अविकारी जातीवर मॅक्झिमम 3 प्रश्न, मिनिमम 2 प्रश्न आपले कुठंच गेले नाहीत. त्यानंतर बघा, उभयान्वयी अव्ययावर काय प्रश्न येणार नाही, कारण तो वाक्याच्या प्रकारावर 100% प्रश्न विचारला जातो. त्यामुळे उभयान्वयी अव्ययावर प्रश्न विचारू शकणार नाहीत असा माझा अंदाज आहे. पण आलाच तर तुम्हाला तो जमायला पाहिजे, कारण उभयान्वयी अव्यय आलं तरच वाक्याचा प्रकार जमतो. ओके. अशा प्रकारचं हे शब्दांच्या जाती, शब्द विभाग, कारण मराठी व्याकरणाचे 3 विभाग, वर्ण विभाग, शब्द विभाग, वाक्य विभाग. ओके. शब्द विभागामध्ये आणखीन येतो तो म्हणजे शब्दसिद्धी. आपली स्टेनोग्राफरची कुठलीही प्रश्नपत्रिका काढा, 2008, 12, 15, 18 शब्दसिद्धीवर आपल्याला प्रश्न आहेत. शब्दसिद्धीवर आपल्याला 4 प्रश्न उद्या विचारले जातील मित्रांनो. सिद्ध शब्द, साधित शब्द. सिद्ध शब्दामध्ये तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय, परदेशी यावर निश्चितरित्या 2 प्रश्न असणार म्हणजे असणार मित्रांनो. आणि साधित शब्दामध्ये प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, सामासिक आणि अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्दावर 1 प्रश्न निश्चितरित्या उद्या असणार आहे आपल्याला. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित यावर सुद्धा असणार आहे. शब्दसिद्धीवर आपल्याला उद्या 4 प्रश्न माझ्या मते दिसतील. किमान मॅक्झिमम 4 म्हणतोय, मिनिमम 2 ते 3 प्रश्न कुठंच गेले नाही शब्दसिद्धी. त्यानंतर शब्दावर येणारा पुढचा धडा तो म्हणजे शब्दशक्ती. शब्दशक्तीवर ऑनलाईनमध्ये आत्तापर्यंत प्रश्न विचारला नाही आयोगाने, परंतु आपल्याला येऊ शकतो. अभिधा, व्यंजना, लक्षणा ह्या ज्या शब्दशक्ती आहेत हे तुम्ही व्यवस्थित केलेले आहेत. त्याच्यावर एखादा किंवा 2 प्रश्न येऊ शकतील मित्रांनो. हा झाला शब्द विभाग. तिसरा विभाग तो म्हणजे वाक्य विभाग. वाक्य विभागामध्ये वाक्याच्या प्रकारावर किमान
3 प्रश्न या ठिकाणी आपल्याला राहणार आणि मॅक्झिमम 4 प्रश्न. केवळ संयुक्त मिश्र वाक्य, केवळ संयुक्त वाक्य, संयुक्त मिश्र वाक्य यावर निश्चितरित्या तुम्हाला मिनिमम 3 प्रश्न, मॅक्झिमम 4 प्रश्न या ठिकाणी वाक्याच्या प्रकारावर येणार म्हणजे येणार आहे मित्रांनो. त्या व्यतिरिक्त जे काही वाक्याचे प्रकारचे आहेत, अर्थावरून पडणारे विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी यावर सुद्धा येऊ शकतो. म्हणजे वाक्याच्या प्रकारावर आपल्याला निश्चितरित्या प्रश्न येणार म्हणजे येणार. त्यानंतर पुढचा धडा म्हणजे मित्रांनो समास. समासावर 101% मिनिमम 2 प्रश्न, मॅक्झिमम 3 प्रश्न आपल्याला येणार म्हणजे येणार. समासावर कदाचित तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतील. जोड्या लावावर सुद्धा तुम्हाला बघा, लक्षात ठेवा, ऑनलाईन पेपर आहे म्हणून जोड्या लावा, विधान पूर्वार्ध, उत्तरार्ध वगैरे असं येणार नाही, असं काही नाही. 100% आपल्याला CSAT लेवलचा पेपर उतरणार आहे. ओके, अशी तुम्ही मनाशी खुणगाड बांधा, त्याच एनर्जीनं तुम्ही पेपरला उतरा मित्रांनो, त्याच एनर्जीनं बसा. ओके, समासावर आपल्याला निश्चितरित्या प्रश्न असणार. 2 ते 3 प्रश्न माझ्या मते समासावर येणार म्हणजे येणार. त्यानंतर 101% पुढचा धडा तो म्हणजे प्रयोग. प्रयोगावर आपल्याला 3 प्रश्न या ठिकाणी असतील. कर्तरी, कर्मणी, भाव्य प्रयोग आणि मिश्र संकर प्रयोग यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. कालच्या 2 ऑनलाईन परीक्षा झाल्या, त्याच्यामध्ये दोन्हीही प्रश्न तेच मुलांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे हेच प्रश्न विचारला रिपीट. तर त्याच्यामुळे कदाचित हेही वाक्य येऊ शकेल, काही सांगता येत नाही. शिकवावे, वावी वेवे आलं, भाव्य प्रयोग, त्याच्या सर्व ट्रिक झालेले. आता शिकायचं नाही आपल्याला, फक्त टॉपिक सांगतोय तुम्हाला, तुम्ही केलेलेच आहेत ते. जर राहिला असेल थोडंफार तर जो काही वेळ शिल्लक राहिला, कुठली कन्सेप्ट वगैरे, तर ती बघून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही. तर प्रयोगावर फिक्स प्रश्न आपल्याला राहणारच आहे. या व्यतिरिक्त पुढचा धडा म्हणजे ते आपला अलंकार मित्रांनो. अलंकारावर आता ऑनलाईनमध्ये तर नाही विचारला, परंतु आपल्याला येऊ शकतो अलंकारावर प्रश्न. त्यामुळे अलंकार हे टॉपिक सुद्धा तुम्ही करा. त्यानंतर रसग्रहण, काव्याचे गुण यावर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, थोडंसं पत्रलेखन बघून जा, कारण आपली पोस्ट जी आहे ती PA पोस्ट आहे. आपल्याला बहुतांशी ही पत्रलेखनाची वगैरे कामं असतात. आणि मागे जी मुख्य परीक्षा झाली MPSC क्लर्क, टॅक्स असिस्टंट यांच्या मुख्य परीक्षेला 3 प्रश्न आयोगाने पत्रलेखनवर विचारलेले होते. का विचारले असतील? कारण त्यांचं कामच ते मुळामध्ये ते आहे. डाक वगैरे बघितणे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध विभागांना पत्र पाठवणे, लेटर पाठवणे, हे सर्व कार्य त्यांचं आहे. त्यामुळं हे आपलं सुद्धा कार्य आहे, स्टेनोग्राफरचं सुद्धा कार्य थोडंशा प्रमाणामध्ये हे मोडते. त्यामुळं पत्रलेखनवर मे बी एखादा प्रश्न येऊ शकतो. जर बघितलं नसेल तर पत्रलेखन काय आहे, त्याचे शॉर्ट फॉर्म, कोणतं पत्र वगैरे असते ते थोडंसं तुम्ही बघून घ्या. मला नोट्स बनवायची होती परंतु वेळ मिळाला नाही, त्याबद्दल मी माफी मागतो. तुम्ही तुमचं जे काही पत्रलेखन असेल ते पत्रलेखन थोडंसं बघून जावा. या व्यतिरिक्त बघा, आता मी शब्दसंग्रहाकडे बोलतो मित्रांनो. शब्दसंग्रहामध्ये फिक्स, समानार्थी, विरुद्धार्थी. समानार्थी शब्दावर तुम्हाला पहिले कसं होतं, सूर्य, समानार्थी शब्द ओळखा, असं नाही. आता वाक्य द्यायलेत आणि वाक्य देऊन त्याच्यामधले समानार्थी शब्द आपल्याला काढावयाचे आहेत. असे आपल्याला विचारायलेत किंवा जोड्या लावामध्ये प्रश्न विचारायले आहेत. त्यामुळं समानार्थी शब्द आपल्याला 101% प्रश्न यावर येणार. विरुद्धार्थी शब्द यावर देखील प्रश्न असेल. वाक्प्रचारावर 101% प्रश्न असणार. वाक्प्रचारामध्ये आपल्याला पाहताना वाक्य द्यायले, त्याच्याशी समर्पक वाक्यप्रचार सांगा किंवा विरुद्धार्थी वाक्यप्रचार सांगा, असे देखील प्रश्न आलेले आहेत. ते वाक्प्रचार आपल्याला बघावे लागतील आणि तुम्ही बघितलेलेच आहेत. त्यानंतर म्हणीवर सुद्धा निश्चितरित्या 2 प्रश्न असतील उद्या. वाक्प्रचारावर 2 ते 3 प्रश्न असतील आणि म्हणीवर सुद्धा प्रश्न या ठिकाणी येणार मित्रांनो. आणि थोडंसं संस्कृत म्हणी बघून जा, कारण संस्कृत म्हणीवर अलीकडच्या काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आता राहिला असेल तर राहू द्या, बिंदास, टेन्शन घेऊ नका. जे काय असेल ते रिलॅक्समध्ये तुम्ही तुमचा पेपर द्या. मी फक्त टॉपिक सांगतोय, या टॉपिकवर मे बी ही शक्यता आहे फक्त माझी मित्रांनो, मी काही देऊ नाही. ओके, तर मग वाक्प्रचार म्हणी यावर देखील प्रश्न. त्यानंतर शुद्ध शब्द, शुद्ध वाक्य, शुद्ध शब्द, शुद्ध वाक्य यावर देखील एखादा प्रश्न, शुद्ध शब्दावर किंवा शुद्ध वाक्यावर 1 प्रश्न हा हमखास ठरलेला आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त पुन्हा आणखीन याच्यामध्ये आपल्याला जे काही विचारलं जाऊ शकेल, शुद्ध शब्द जे आहेत त्याच्यावर तर प्रश्न येणारच आहे. आणखीन उतारा जो आहे, एक उतारा आपल्याला येईल. उतारा कसा सोडवायचा, तर अगोदर प्रश्न सगळे वाचायचे, अगोदर प्रश्न, त्यानंतर उतारा सोडवा. शक्यतो उतारा परीक्षेमध्ये बसल्या बसल्या जर तुमच्या कम्प्युटरला लगेच समोर असेल तर अगोदर फ्रेश माइंडमध्ये उतारा सोडवा. कारण आता उतारा तुम्ही पुढे सोडवायला गेलात आणि सुरुवातीचे 3-4 प्रश्न सोडवायचे राहिले तर तुम्ही इकडे उतारा वाचता, परंतु डोक्यामध्ये काय राहते, अरे यार ते नामावरचा माझा प्रश्न चुकला, सर्वनामाचा चुकला. अरे ते जाऊ दे ना बाबा,
म्हणून उतारा शक्यतो गेल्या परीक्षेच्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये उतारा सोडून घ्या. परत उतारा सोडवताना सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करून उतारा सोडवा. निगेटिव्ह उत्तर उतार्याचं द्यायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणून पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करून त्या ठिकाणी जे आहे इम्पॅक्ट ठेवून उतारा टिक करा. दुसरं एक सांगतो मित्रांनो, एक माझा अंदाज, उतार्यामध्ये जो पर्याय सर्वात लांब असेल, माझा अंदाज सांगतोय, जो पर्याय सर्वात लांब असेल तो शक्यतो मे बी कधी उत्तर असते. जर तुम्हाला मुळात येतच नसेल आणि उत्तर टिक करायचं असेल तर तुम्ही तशा प्रकारचं टिक करू शकता. असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो जे मी तुमच्यासोबत आता शेअर केलेत. शुद्ध शब्द या किंवा शुद्ध वाक्य यावर आपल्याला एक प्रश्न निश्चितरित्या राहणारच आहे. या व्यतिरिक्त आपल्याला जे काही साहित्य आहे, साहित्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. लेखक, कवी, टोपणनाव, महत्त्वाचा कोणाचा ग्रंथ, पुस्तक. आता तुम्ही ते वाचलेलंच आहे, तर त्याच्यावर थोडंसं एखादा प्रश्न विचारू शकता. टोपणनावे, महत्त्वाचे ग्रंथ, महत्त्वाची पुस्तके, मराठी भाषेविषयी महत्त्वाचे, मराठी घटकाचे, मराठी चित्रपटांविषयीचे, असा एखादा प्रश्न मे बी आला तर येऊ शकतो. याची काही गॅरंटी कमी आहे मित्रांनो. हे अशा प्रकारचे आपले टॉपिक होते. त्यानंतर 2 टॉपिक माझे राहिले सांगता ते म्हणजे वाक्य पृथक्करण, सेंटेन्स अनालिसिस. वाक्य पृथक्करणावर निश्चितरित्या आपल्याला 3 प्रश्न असतील. उद्देश विभाग, विधेय विभाग कसा येईल काय सांगता येत नाही, परंतु वाक्य पृथक्करणाशिवाय आपली स्टेनोग्राफरची प्रश्नपत्रिका तयार होणार नाही. निश्चितरित्या वाक्य पृथक्करणावर प्रश्न येईल. त्यानंतर बघा मित्रांनो, वाक्य रूपांतरण यावर देखील 1 ते 2 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. मित्रांनो, मला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु कमी वेळेमध्ये ते शक्य नाहीत. हे अशा प्रकारच्या आपल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे, या स्वरूप आहे, ह्या अशा प्रकारचं मे बी उद्या शक्यता आहे. अशा प्रकारचे हे मी जे टॉपिक सांगितले या टॉपिकवर येऊ शकतील मित्रांनो. तसेच मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही मोरा वाळिंबेचं पुस्तक वाचलेलं आहे. मोरा वाळिंबेच्या पुस्तकामध्ये पदपरिस्फोट नावाचा एक धडा आहे. पदपरिस्फोट आपण ते स्किप करतो आणि धडा पुढे जातो, परंतु पदपरिस्फोट मधले उदाहरणं जे आहेत ते जशाच तसे आयोगाने विचारलेले आहेत. मोरा वाळिंबेच्या पुस्तकामधले परत आणखीन जे काही लाईन दिलेले आहेत, उदाहरण दिल्याच्या नंतर जे काही उपयोगासाठी लाईन दिलेले आहेत, महत्त्वाच्या वेगळ्या गोष्टीमध्ये दिलेल्या, वेगळ्या कलरमध्ये, त्याच्यातल्या जशाच तशा दिलेल्या आहेत. आपण नोट्स बनवताना मोरा वाळिंबेला पहिलं प्राधान्य देऊन नोट्स बनवल्या. शक्यतो आपल्या नोट्समधील उद्या प्रश्न येतील अशी आशा व्यक्त करूया. आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो की माझ्या नोट्समधले जास्तीत जास्त प्रश्न कसे उतरतील आणि माझ्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल मित्रांनो. तर आता तुमचा संपूर्ण अभ्यास झालेला आहे असं तुम्ही गृहीत धरा आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन बाळगू नका. फ्रेश माइंडमध्ये रात्री झोप घ्या, सकाळी उठा, बिंदास स्नान करा, आई वडिलांच्या पाया पडा आणि परीक्षेला जा. आणि जर परीक्षेला जाण्या अगोदर घरी थोडंसं आपल्या आईशी वडिलांशी बोला आणि ही लढाई तुम्ही 100% मित्रांनो या ठिकाणी जिंकणारच आहात. आणखीन टॉपिकवर बोलता येते, परंतु आता परीक्षेलाच जायचं आहे बोंबलायला ना, आता चर्चा करून काय फायदा, म्हणून मी जास्त घेत नाही तुमचा वेळ, कारण तुम्हाला सुद्धा परीक्षा आता आहे त्याच्यामुळे. आणि लेट व्हिडिओसुद्धा खूप रात्री टाकतोय, आता 10-10:30 वाजतील तुमच्यापर्यंत पोहोचायला व्हिडिओ. तर त्याच्यामुळं जो काही वेळ मिळेल त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ओके, हे महत्त्वाचे टॉपिक, अशा प्रकारची परीक्षा येऊ शकेल. फक्त एकच मुद्दा लक्षात ठेवा की वेळेचं नियोजन हे तुमच्याजवळ असलं पाहिजे उद्याच्या परीक्षेमध्ये. बस एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो. आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मनापासून मी हात जोडून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या ऑनलाईनच्या आणि ऑफलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर्व राजमुद्रा अकॅडमीकडून परीक्षेसाठी कोटी कोटी शुभेच्छा. निश्चितरित्या तुम्ही यशस्वी होणार आहात, घाबरू नका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 100% तुम्ही यशस्वी होणार म्हणजे होणार मित्रांनो. स्वतःचा कॉन्फिडन्स लूज करू नका. पूर्ण आत्मविश्वासानं, पूर्ण एकाग्रतेनं परीक्षेला सामोरे जा. फक्त सोपे प्रश्न जे आहेत ते चुकवू नका, म्हणजे चुका करू नका, सोपे प्रश्न चुकवू नका. सोपा प्रश्न जर चुकला तर समजा आपण 500 ते 1000 विद्यार्थ्यांनी पाठीमागे गेलो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सिली मिस्टेक परीक्षेत झाल्या नाही पाहिजे आपल्या, हे सर्वात महत्त्वाचं. आणि वेळेचं तुमचं नियोजन मित्रांनो. ओके, पुनश्च एकदा परीक्षेसाठी माझ्या सर्व भावी तमाम स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांना परीक्षेसाठी खूप खूप लक्ष शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा सांगू इच्छितो मित्रांनो, खूप वेळ झाला,
मी अगोदर 8 दिवसापूर्वीच हा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता, मला त्याचीच खंत आहे, परंतु माझी स्वतःची तब्येत ठीक नव्हती आणि भरपूर प्रचंड कामाचा व्याप होता, त्यामुळं व्हिडिओ बनवण्यासाठी उशीर झाला. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि परीक्षा मात्र व्यवस्थित द्या. लक्षात ठेवा, ही परीक्षा तुमच्या एकट्याची नाही, तर तुमच्या आईची, तुमच्या वडिलांची, तुमच्या भावाची, तुमच्या बहिणीची, तुमच्या संपूर्ण कुटुंबाची ही परीक्षा आहे. आणि यशस्वी तुम्ही होणार म्हणजे होणार. नंतर आपण डिक्टेशनची तयारी बघूया. यशस्वी तुम्ही होणारच मित्रांनो. या अपेक्षेनं परीक्षेला जा. शेवटी जाता जाता भविष्य कधीच ठरवत नसतात, तर हातावरील रेषा. यशस्वी तेच होतात ज्यांना कळते परिश्रमाची भाषा. ज्यांना कळते परिश्रमाची भाषा. आपण सर्वांनी गेले 6 महिन्यापासून प्रचंड परिश्रम घेतलेला आहे, त्यामुळं आपण निश्चितरित्या यशस्वी होणारच मित्रांनो. पुनश्च एकदा आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना पेपर सोपा जाऊ दे अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.